अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाचं ठरलेलं तशा बैठका झाल्या होत्या। 12 तारखेला हे विलिनीकरण होणार होतं। मी अजित पवारांना विचारलं होतं, तुम्ही या विलिनीकरणाबाबत तुमच्या पक्षातल्या लोकांना कळवलं आहे का? तेव्हा अजित पवार म्हणालेले, त्यांचं काही टेन्शन नाही, मी बोलतो। हे विधान आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या शशिकांत शिंदे यांचं। अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून तडकाफडकी शपथविधी पार पडला। अजित पवार गटाचे नेते सुनेत्रा पवारांनी समोर येऊन पक्षाचं नेतृत्व करावं अशी भूमिका मांडत होते। मात्र त्याच वेळी पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी दोन्ही गटाचं विलिनीकरण होणार होतं असा सूर आवळला। विलिनीकरणाचा मुद्दा इतका पेटला की आता शरद पवार गट 9 फेब्रुवारी नंतर एकामागे एक पुरावे समोर आणून अजित पवारांसोबत झालेल्या बैठकांचा वृत्तांतच सांगणार आहे। कशा प्रकारे ही ॲडजस्टमेंट होणार होती, नेमकं काय ठरलेलं, फक्त अजित पवारांसोबतच या बैठका का होत होत्या, शिवाय 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं हे पवार गटाचे नेते ठासून सांगतायत। पण असं असलं तरी याच दाव्यामुळे पवार गट बॅकफुटला ढकलला जातोय। हेच आरोप पवार गटाला त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील असं दिसू लागलंय। आपण असं का म्हणतोय आणि विलिनीकरणाची चर्चा पवारांना बूमरँग कशी ठरू शकते, नेमकं विलिनीकरणाचं राजकारण काय चालू आहे, ते नेमके दोन प्रश्न आणि निर्माण झालेलं नरेटिव्ह पवार गटाच्या मुळावर घाव कसा घालू शकतो समजून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी दिव्या आणि आपण पाहताय बोलभिडू। तर अजित पवारांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार झाल्याच्या दिवशीच जयंत पाटलांनी विलिनीकरणाचा मुद्दा अधोरेखित केला। त्यानंतर काही इनसाइड स्टोरी म्हणूनही बातम्या झाल्या। त्यापैकी एक इनसाइड स्टोरी म्हणजे जयंत पाटलांच्या घरी झालेल्या बैठकांची। विलिनीकरणाची एक बैठक 22 डिसेंबरला पार पडली होती। ही महत्त्वाची बैठक होती आणि अजित पवार गटाकडून या बैठकीला एकटे अजित पवार उपस्थित होते। जयंत पाटलांच्या घरी रात्रीच्या सुमारास झालेल्या या बैठकीत जितेंद्र आव्हाड, अशोक पवार, प्राजक्त तनपुरे, हर्षवर्धन पाटील असे प्रमुख नेते उपस्थित होते। रात्री 9 ते 12च्या दरम्यान या प्रत्येक नेत्यासोबत अजित पवारांनी 1 to 1 संवाद साधला होता। पक्ष एक झाल्यास या नेत्यासमोर अडचणी निर्माण होणार होत्या। जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा कळवा या मुस्लिम बहुल मतदारसंघात कशी भूमिका घ्यायची, अशोक पवार आणि माऊली कटके, प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातली पोटनिवडणूक, दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील ही समीकरणं कशी मिटवायची यावर अजित पवारांसोबत या नेत्यांची 1 to 1 चर्चा झाल्याची एक बातमी देण्यात आली। अर्थात यातूनच हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांच्या घड्याळ चिन्हाचा मार्ग निकाली लागल्याचं सांगण्यात येतं। आता या झाल्या बातम्या, पण विलिनीकरणाबाबत जयंत पाटील काय म्हणाले ते देखील समजून घ्यावं लागतं। विलिनीकरणाचा दावा करताना जयंत पाटील म्हणालेत की माझ्या घरीच अजित पवारांसोबत आजवर 8 ते 10 वेळा बैठका झाल्या। शरद पवारांबाबत अजितदादांना प्रचंड आदर होता। गेल्या 2.5 वर्षांचा कालखंड मागे सारू आणि राष्ट्रवादी म्हणून आपण एकसंध राहू ही अजितदादांची इच्छा होती। जिल्हा परिषद आपण आघाडीत लढू आणि जिल्हा परिषद झाली की 12 तारखेला विलिनीकरण जाहीर करू असं अजित पवारांनी म्हणलं होतं। आता या चर्चा हे दावे ऐकल्यानंतर विलिनीकरणाचं ठरलं होतं असंच दिसतं। मात्र अजित पवारांच्या बाजूने देखील हे असं असू शकतं का हे समजून घ्यावं लागतं। अजित पवारांना शरद पवारांसोबत विलिनीकरण करून नेमकं काय मिळालं असतं? अजित पवार राज्यात सत्तेत होते, उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पद त्यांच्याकडे होतं, मग शरद पवार गट सोबत असावा असं त्यांना का वाटलं असेल? तर याचं कारण भाजपच्या आक्रमक राजकारणात दिसतं। सत्तेत आल्यानंतर विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे आणि दादा या दोन्ही पक्षांना मर्यादित करण्याची खेळी भाजप खेळत होतं। मुंबई आणि MMR मध्ये भाजप शिंदे आमने सामने आले होते, तर पुणे पिंपरी चिंचवड मध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार आणि भाजप असा सामना रंगला होता। अजित पवारांनी भाजपवर आसूड ओढण्यास सुरुवात केली होती। दुसरीकडे सोलापुरात भाजपने अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांना आपल्याकडे खेचलं होतं। म्हणजेच काय तर भाजप आपल्याला मर्यादित करते हे अजित पवारांनी हेरलं होतं आणि त्याच हेतूनं आपलं राजकीय महत्त्व पुन्हा वाढवण्यासाठी अजित पवार कामाला लागले होते। ज्याप्रमाणे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी थेट भाजपला शिंगावर घेतलं, तेच राजकारण अजित पवार राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात करण्याच्या मार्गी लागले असावेत। भाजपवर अंकुश ठेवायचा असेल तर बळ वाढवणं आणि त्यासाठी केंद्रात देखील वचक ठेवणं, हा वचक ठेवण्यासाठी आपल्याकडे पूरक संख्याबळ असणं महत्त्वाचं होतं। त्यातून शरद पवार गटाचे 8 खासदार अजित पवार गटासोबत आले असते तर एकूण राष्ट्रवादीचं संख्याबळ लोकसभेत 9 खासदार, विधानसभेत 51 आमदार असं झालं असतं। राजकीय बार्गेनिंगमध्ये शिंदे ज्याप्रमाणे केंद्राच्या खासदारांच्या आकड्याच्या जीवावर वडचट ठरतात, हे राजकारण अजित पवारांना करणं सोपं ठरलं असतं। थोडक्यात भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी अजित पवारांना विलिनीकरण सोयीचं ठरलं असतं। दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांचा शरद पवारांना व्यक्तिगत विरोध हा कधीच नव्हता। सत्तेत असावं अशी अजित पवारांची भूमिका होती आणि शरद पवारांनी आपल्यासोबत यावं
अशी देखील अजित पवारांची भूमिका होती. आता या गोष्टी पाहिल्या तर विलिनीकरणाच्या चर्चा खोट्याच होत्या असं म्हणता येत नाही. आता विलिनीकरणात तथ्य होतं किंवा आहे असं समजून पुढे जाताना दोन प्रमुख प्रश्न उपस्थित होतात आणि हेच दोन प्रश्न शरद पवार गटाला अडचणीत आणताना दिसतात. यातला पहिला प्रश्न, विलिनीकरण ठरलेलं म्हणजे शरद पवार गट भाजपसोबत सत्तेत जाणार होता हे स्पष्ट आहे आणि असं असेल तर कालपर्यंत शरद पवारांसहित सुप्रिया सुळे, जयंत पाटील अशा शरद पवार गटाच्या नेत्यांचा भाजप विरोध हा नकली होता का? शिवाय मवियात लढलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटाची पवार गट फसवणूक करत होता का? कारण ठाकरे असो किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षाचे नेते विलिनीकरणाबाबत बोलत नाहीत. उलट संजय राऊत, अजित पवार भाजप विरोधात येणार होते असा दावा करू लागलेत. पण पवार गटच आपण अजित पवारांसोबत जाणार होतो असं सांगताय. जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीबाबत चर्चा झालेली म्हणजे काय? म्हणजेच आव्हाड एक प्रकारे भाजपसोबत येणार होते आणि तिथे आव्हाडांची अडचण झाली असती. यावर अजित पवार मार्ग काढत होते. याचा स्पष्ट अर्थ शरद पवार गट भाजपसोबत सत्तेत विराजमान होणार होता आणि हे ठरलेलं असा दावा शरद पवार गटाचे नेते करतायत. असं करून शरद पवार गट एक प्रकारे वैचारिक तडजोड केल्याचं मान्य करतंय. उद्या विलिनीकरण झालं नाही तर यातून नेमकं काय साध्य होईल? तर शरद पवार गट पूर्वीच मॅनेज झाला होता हेच चित्र पुढे जाईल आणि असं करून भाजप विरोधातली मतं आपल्याला मिळावीत हे शरद पवार गट कोणत्या आत्मविश्वासाने सांगेल हा प्रश्नच आहे. आता दुसरा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे विलिनीकरणाचा मुद्दा समोर आणून शरद पवार गट काय मिळवू पाहताय? सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्या अजित पवारांच्या जागेवर विराजमान झालेल्या आहेत. पर्यायाने सुनेत्रा पवारांसोबत देखील विलिनीकरणाच्या चर्चा होऊ शकतात, त्या पुढे जाऊ शकतात. मग शरद पवार गटाच्या नेत्यांना नेमकी कशाची अडचण आहे? विलिनीकरण झालं नाही याची की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद मिळालं याची? कारण विलिनीकरण झालं असतं तर सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांना महत्त्वाची खाती मिळाली असती अशी चर्चा आहे. सुनेत्रा पवारांना राजकीय अनुभव नाही या फॅक्टरवर त्यांना डावलून पवार घराण्यातलं नाव म्हणून सुप्रिया सुळेंना पुढे येता आलं असतं. पण ते घडलं नाही म्हणून शरद पवार गट विलिनीकरणाची चर्चा घडवून आणतोय का हा प्रश्न उपस्थित राहतो. आजही शरद पवार गटाचे नेते सुनेत्रा पवारांचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे असं म्हणून पुढची बोलणी करू शकतात. पण सुनेत्रा पवारांचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे असं म्हणण्याचं धाडस एकही पवार गटातल्या नेत्याचं नाही. यातूनच सुनेत्रा पवार नको होत्या पण त्या आल्या हीच पवार गटाची प्रमुख अडचण असल्याचं समोर येतंय आणि त्यातून पवार गटाला नेमकं काय अपेक्षित आहे हा प्रश्न पडतोय. विलिनीकरण तर ते आज उद्या 2-4 महिन्यांनी देखील शक्य होऊ शकतं. मग आत्ताच चर्चा घडवून सुनेत्रा पवारांना पद मिळण्यापूर्वी विलिनीकरण घडवून पवार गटाला काय साध्य करायचं होतं हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या दोन प्रश्नांसहित तिसरं नरेटिव्ह इथे महत्त्वाचं ठरतंय ते म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाचा समारोप. अजित पवारांच्या पश्चात भाजपचं शीर्ष नेतृत्व शरद पवारांसोबत चर्चा करेल असं गृहीत धरलं जात होतं. पवार अदानी संबंध, पवार मोदी संबंध विचारात घेता पवारांना टाळून भाजप काही करणार नाही असं बोललं जात होतं. पण हे झालं. या दरम्यान पवारांच्या हाती आत्ता ती पावर उरलेली नाही हे देखील भाजपने दाखवून दिलं. त्यामुळेच नरेटिव्हच्या पातळीवर सांगायचं झालं तर पवारांना अजित पवारांच्या पश्चात देखील पक्षाचं नेतृत्व आपल्याकडे खेचून घेता आलं नाही हे चित्र उभं राहिलं आणि त्यातूनच पवारांच्या एकूणच नेतृत्वाचा समारोप झाला आहे हे नरेटिव्ह पक्क होत गेलं. तुम्हाला काय वाटतं? विलिनीकरणाची चर्चा शरद पवार गटालाच गोत्यात आणणारी आहे का? जे दावे केले जात आहेत ते खरे असतील का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.